आज आपण साधारणतः जी चर्चा करणार आहोत ते नॉर्मल न्यूबॉर्न बेबी म्हणजे नॉर्मल नवजात बालक। आता नॉर्मल आणि ॲबनॉर्मल याच्यामध्ये कसं आहे, नॉर्मल जे आहे ते साधारणतः 2.5 किलो ते 3.5 किलोच्या वजनाचं असतं याच्यामध्ये, आणि ते नॉर्मल डिलिव्हरीनं झालेला असो किंवा सिझेरियन सेक्शननं झालेला असेल, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसतो, जन्मजात किंवा डिलिव्हरीमध्ये झालेला, किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं NICU म्हणजे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर किंवा नवजात अतिदक्षता विभागामध्ये त्याचं ॲडमिशन केलेलं नसतं। अशा प्रकारचं बाळ म्हणजे नॉर्मल न्यूबॉर्न बेबी। आणि दुसऱ्या प्रकारचं म्हणजे जे प्रीटर्म आहेत, म्हणजे वेळेच्या आधी जन्मलेले आहेत, ज्यांचं वजन कमी आहे, 2.5 किलोच्या खालच्या वजनाचे आहेत, ज्यांना काही जन्मताच दोष आहेत किंवा श्वसनाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना नवजात इंटेन्सिव्ह केअरमध्ये ॲडमिशन केलेलं असतं, असे जी बालकं आहेत ते बालकाविषयी आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत। आता नवजात जन्माला आलेलं बालक जे आहे त्याला दूध कधीपासून चालू करायचं, तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सिझेरियन सेक्शन असू द्या, बाळाला पहिल्या अर्ध्या तासाच्या आत दूध पाजायला चालू करणं गरजेचं असतं। आईचं असं म्हणणं असतं की मला दूध येत नाही आहे, पण पहिल्याच दिवशी एकदम फ्री फ्लो दूध येणार नाही। पहिल्या दिवशी जो आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो कोलेस्ट्रॉम किंवा चीक या प्रकारचं दूध येतं, की जे बाळाला पुरेसं असतं। ते थोड्या प्रमाणात जरी असेल तरी बाळाला पुरेसं असतं, कारण त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आईकडून आलेले इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, की ते देणं बाळाला फार गरजेचं असतं। त्याच्यामुळं बाळाला साधारणतः काही आजार असतात त्याच्यामुळं संरक्षण मिळतं। काही अशा अंधश्रद्धा असतात की ते पहिलं जे घट्ट दूध आहे ते काढून फेकतात किंवा बाळाला देत नाहीत, पण जो हा गैरसमज आहे तो चुकीचा आहे। पहिलं जे कोलेस्ट्रॉम आहे किंवा घट्ट दूध आहे ते देणं बाळाला फार महत्त्वाचं आहे। आईला दूध येणं किंवा पाहणा फुटणं आपण मराठीमध्ये म्हणतो, ज्यावेळेस बाळ आईच्या स्तनावरती सक करतं त्यावेळेस आईला तो इमोशनल रिफ्लेक्स असतो की ज्याला आपण मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणतो, किंवा जसंही बाळ थोडंसं कुठं रडलं भुकेच्या याच्यामुळं तरीसुद्धा आईला ते दूध यायला चालू होतं, यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो पाना फुटणं। यस, बाळ जन्मल्यानंतर साधारण आपण 2 ते 2.5 तासांमध्ये प्रत्येक 2 ते 2.5 तासाला बाळाला दूध पाजायला हवं। जर बाळ जास्त 3 तासाच्या वरती जरी झोपत असेल तरी त्याला 2.5 ते 3 तासामध्ये हलकंसं उठवून दूध पाजणं गरजेचं असतं, कारण हे पहिला 15 दिवस ते 1 महिनाभर त्याचा डिमांड फीडिंग चालू होत नाही आहे। नंतर बाळाला भूक लागली की ते स्वतः उठूनच दूध पिण्यासाठी रडतं, त्याला आपण डिमांड फीड म्हणतो। ते साधारणतः 2 ते 3 आठवड्यानंतर सुरू होतं। बाळाला पहिलं 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग देणं गरजेचं असतं। टॉप फीडिंग जसं की बाबा ग्राईप वॉटर आहे, घुटी आहे, मध आहे, वरचं दूध आहे, याची बाळाला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसते। आईचं दूध हे बाळाला पुरेसं असतं आणि सफिशियंट असतं, कारण आपण जर वरचं टॉप फीड देत राहिलो तर त्याच्यामधून बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात। त्याच्यामुळं बाळाला काही गेन तर होणार नाही, पण ते हानिकारक ठरू शकतं, की जसं आहे ग्राईप वॉटर आहे, मध आहे, वरचं दूध आहे, पाणी आहे, याची बाळाला बिलकुल गरज नसते। बाळाला दूध पाजल्यानंतर आपण बर्फिंग म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये। बर्फिंग करणं फार महत्त्वाचं असतं। बर्फिंग करणे म्हणजे काय, तर बाळाला दूध पाजल्यानंतर खांद्यावर घेऊन 10 ते 15 मिनिट बाळाच्या पाठीवरती हलक्या हातानं थापटणे। याच्यामुळं काय होतं, तर बाळ ज्यावेळेस दूध पितं त्यावेळेस थोडीशी हवा आतमध्ये पोटामध्ये घेतं, की जे बर्फिंग केल्यानंतर ती हवा बाळाच्या तोंडातून निघून जाते। त्याच्यामुळं काय फायदा होतो की बाळाला गॅसचा त्रास होत नाही किंवा बाळाला दुधाची उलटी होत नाही, म्हणून बर्फिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे।